10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। तर तुम्ही सुद्धा 2025चा 10वीचा एक्झाम देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्ही उद्या जो सायन्स भाग 1 चा जो पेपर देणार आहात त्या पेपरसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर आपण सुरुवात करूया। तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल, जर तुम्ही वर थंबनेल पाहिला असेल की हेच प्रश्न येतील असं तुम्हाला थंबनेल पाहायला मिळेल, परंतु मित्रांनो हा पेपर जो आपण पाहत आहात तो पेपर आहे 2024 मार्चचा विज्ञान भाग 1 चा। तर ह्या पेपरमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले आहेत आणि तुम्हाला उद्या कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं तुम्हाला उद्या प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये मिळेल त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की तुम्हाला इथे काहीतरी सूचना, इथे अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळतील। त्यानंतर तुमचे क्वेश्चन सुरू होतील। तर मित्रांनो जास्त टाइम वेस्ट नाही करणार आपण, तर पटपट आपण इथं प्रश्न पाहूया। तर सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला येईल, त्या पहिला प्रश्न असतो 10 मार्क्सचा। तर 10 मार्क पैकी तुम्हाला तो 10 मार्कचा प्रश्न हा 5-5 मार्कमध्ये डिवाइड केलेला असतो। पहिला जो प्रश्न असतो तो तुम्हाला असतो म्हणजे गाळेल जागा भरा, ज्याला आपण रिकाम्या जागा बोलतो, तसा त्या प्रकारचा प्रश्न असतो। तो प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा असतो। इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मधला ए आणि ए मधला पहिला म्हणजे अशा प्रकारचा तुम्हाला पहिला गाळेल जागा भरा हा प्रश्न इथे पाहायला मिळेल। त्या प्रश्नाला बोललेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल पहिला प्रश्न आहे उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक डॅश डॅश हे आहे। अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळेल। उद्या तुम्हाला पेपरमध्ये अशाच प्रकारचा प्रश्न येणार आहे। इथे तुम्हाला वेगळा प्रश्न असू शकतो, परंतु अशाच प्रकारे तुम्हाला फॉर्मॅट पाहायला मिळेल। तर इथे असा पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्हाला 1 2 3 4 5 असे गाळेल जागा भरा प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील। यामध्ये तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा प्रश्न येणार नाही, 5 प्रश्न येणार, 5च्या 5 तुम्हाला इथे सॉल्व करायचे आहेत। जर तुम्ही इथे पाहिलं खाली, त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्येच तुम्हाला अजून एक 5 मार्कचे प्रश्न आहे, तो आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला इथे थोडंसं तुम्हाला इथे रिॲक्शन्स वगैरे पाहायला मिळतील। त्यामध्ये वर्णनावरून मूलद्रव्यांची नाव व संज्ञा लिहा असा प्रश्न आहे। त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचं रेणुसूत्र लिहा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील। सर्व प्रश्न तुम्हाला रिॲक्शनवरच पाहायला मिळतील जास्त करून। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा 5 प्रश्न मिळतील आणि 5 प्रश्नांपैकी तुम्हाला 5 प्रश्न इथे सॉल्व करायचेच आहेत। अशा प्रकारचे तुम्हाला इथे प्रश्न मिळतात। म्हणजे जो प्रश्न क्रमांक 1 असतो 10 मार्कचा, त्यामध्ये 10 मार्क पैकी डिवाइड केलेला आहे 5-5 मार्कमध्ये, तिथे तुम्हाला कोणतेही ऑप्शनल प्रश्न मिळणार नाहीत। म्हणजे 5 पैकी 4 लिहा, 6 पैकी 4 लिहा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे मिळणार नाही। 5 पैकी 5 तुम्हाला इथे लिहायचे आहेत। म्हणजे हे 10 मार्क जे आहेत तुम्हाला पहिले, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑप्शनल प्रश्न मिळणार नाही। 10 पैकी 10 तुम्हाला इथे सॉल्व करायचेच आहेत। त्याच प्रकारे जर तुम्ही खाली आलात तर तुम्हाला इथं प्रश्न क्रमांक 2 पाहायला मिळेल। प्रश्न क्रमांक 2 सुद्धा 10 मार्कला आहे। त्यामधला पहिला आहे कारणे द्या, म्हणजे कारणे लिहायचं आहे। आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल कोणतेही 2, आता इथे तुम्हाला ऑप्शनल पाहायला मिळेल। तुम्हाला 3 कारणे दिलेले असतील, त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्नांची कारणे लिहायची आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला 3 पैकी 2 सॉल्व करायचे आहेत। तुम्ही इथे इझिली हा प्रश्न पूर्णपणे सॉल्व करू शकता। जे पण तुम्हाला 2 प्रश्न येत आहेत त्या प्रश्नांची तुम्हाला इथे कारणे लिहायची आहेत। तसं जर तुम्ही पाहायला गेलं, आता यामध्ये अजून एक प्रश्न आहे। आता हे कारणे लिहा 2 लिहायचे आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकी 2-2 मार्कचा हा प्रश्न आहे। म्हणजे 4 मार्कचे कारणे लिहा तुम्हाला इथे आहेत। आपला मेन प्रश्न आहे 10 मार्कचा, त्यापैकी 4 कारणे द्या आहेत, तर उरले 6। ते 6 कोणते आहेत हे आपण आता इथे पाहूया। तर इथे जर पाहिलं खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3। आता जे 6 होते, 6 मार्क उरलेले आहेत, ते 6 मार्क कशा आहेत इथं खाली पाहू शकता तुम्ही, इथं प्रश्न दिलेले आहेत। या प्रश्नामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्हाला इथे 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 3 सॉल्व करायचे आहेत। 5 पैकी 3 प्रश्न इथे सोडवायचे आहे। प्रत्येकी तुम्हाला 2 मार्कचा तो प्रश्न असेल। इथं पाहायला गेलं तर हा प्रश्न तुम्ही पाहू शकता खाली, डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा। खाली जर पाहिलं तर आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील। उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतील। हे 5 प्रश्न आहेत, त्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येकी 2 मार्क तुम्हाला इथे भेटतील। 3 प्रश्न सोडले तर ते 6 मार्क आणि वर कारणे द्या 4 मार्क। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 हा तुम्हाला 10 मार्कचा इथं विचारला जातो। तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 पाहायला मिळेल। प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत। कोणतेही 5 म्हणजे तुम्हाला इथं ऑप्शनल आहेत।
जर तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल इथे जवळपास तुम्हाला 8 प्रश्न दिलेले आहेत. जवळपास H पर्यंत प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळेल. म्हणजेच 8 पैकी तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न इथे सोडवायचे आहेत. आता हे 5 प्रश्न जे सोडवायचे आहेत ते 15 मार्कचे आहेत. म्हणजे प्रत्येकी प्रश्न हा 3 मार्कचा आहे. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शन जास्त लिहायचं असेल तरच तुम्हाला ते चांगले मार्क इथं भेटतील. म्हणून जर तुम्ही एखादा क्वेश्चन सोडवत असाल तर त्या 3 मार्क्सच्या प्रमाणेच तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे प्रश्न पाहू शकता. प्रश्न क्रमांक 3 हा तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे 8 प्रश्न येतील, त्यातले 5 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकी तुम्हाला 3 मार्क भेटतील. जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला इथे प्रश्न क्रमांक 4 भेटेल. प्रश्न क्रमांक 4 मध्ये कोणतेही एक सोडवा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5 मार्क तुम्हाला भेटतील. इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 मध्ये 2 प्रश्न दिलेले असतील, प्रत्येकी एक सोडवायचा आहे. इथे पाहू शकता पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीवरून तुम्हाला खाली दिलेले प्रश्न आहेत. जसं की प्रश्न क्रमांक 1 आहे, आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे. दुसरा प्रश्न, सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता, सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता, वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा, व्याख्या लिहा, वर्णपंक्ती. असं तुम्हाला इथे पाहू शकता क्वेश्चन दिलेले आहेत. वरचा जे डायग्राम दिलेला आहे, आकृती दिलेली आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार खालच्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत. 5 प्रश्न आहेत. तुम्हाला 5 प्रश्न एक ओळीमध्ये जरी लिहिले तरी तुम्हाला 5 मार्क इथे भेटून जातील. खाली पण सेम तुम्हाला दिलेलं आहे. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ही आकृती पाहायची आहे आणि खाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचा जो चौथा प्रश्न आहे तो 5 मार्कला होता. तिसरा प्रश्न आहे तो 15 मार्कला होता, म्हणजे 20 मार्क झाले. प्रश्न क्रमांक 2 सुद्धा 10 मार्कला होता, 30 मार्क झाले. प्रश्न क्रमांक 1 हा 10 मार्कला होता. असे 10 मार्क म्हणजे 40 मार्क इथे पूर्ण होतील. इथे जर पाहायला गेलं तर तुम्हाला फक्त प्रश्न क्रमांक 1 मध्येच तुम्हाला इथे ऑप्शनल प्रश्न मिळत नाहीत. बाकी सर्व प्रश्नांमध्ये तुम्हाला ऑप्शनल प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला एक जरी प्रश्न येत नसेल तरी दुसरा तुम्ही सॉल्व्ह करून तिथे पूर्णपैकी मार्क घेऊ शकता. तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्येच फक्त 10 पैकी 10 प्रश्न लिहायचे आहेत. ते तुम्ही कुठूनही अरेंज करू शकता, कारण ते गाळ्याला जागासारखे 1 मार्कचे प्रश्न आहेत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे जर एखाद्या प्रश्नासाठी डायग्राम इम्पॉर्टंट असेल तर डायग्राम काढणे खूप गरजेचे असते. डायग्राम काढून मिनिमम 3 नावे देणे गरजेचे असतं. डायग्राम काढून सोडून दिल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण मार्क मिळत नाहीत, तर तुम्हाला डायग्राम काढून तिथे डायग्रामला मिनिमम 3 नाव देणे गरजेचे असते. बरोबरच डायग्रामवरून खाली तुम्ही एक्सप्लेनेशन लिहू शकता. डायग्रामवरून एक्सप्लेनेशन करणे खूप इझी असते. तुम्हाला एकदा का तुम्ही परफेक्ट डायग्राम काढली, त्यावरून तुम्ही 1 पेज एक्सप्लेनेशन आरामात लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पेपर पूर्णपणे लिहू शकता. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचा उत्तर येत नसेल तर तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला त्या प्रश्नाचा आकडा म्हणजे नंबर तरी तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये लिहून येणे गरजेचे असते. कधी कधी असं होतं की क्वेश्चन चुकीचा येतो बोर्ड करून, त्यानंतर बोर्ड तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा मार्क देतं, कारण बोर्डाकडूनच हा प्रश्न चुकलेला असतो. त्यामुळे बोर्ड पैकीच्या पैकी मार्क देतं. त्याच विद्यार्थ्यांना हे मार्क मिळतात ज्यांनी क्वेश्चन पेपरमध्ये त्या क्वेश्चनचा आकडा टाकलेला असतो, नंबर टाकलेला असतो. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनचा प्रॉपर आकडा टाकणे गरजेचे असते. आणि ट्राय करा की तुमचे क्वेश्चन हे एका रांगेत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असा असेल. काही काही विद्यार्थ्यांना सवय असते, चौथा प्रश्न त्यांना आवडतो म्हणून ते चौथा प्रश्न पहिल्या पानावर लिहितात. असं लिहिलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, फक्त आकडे बरोबर टाका. परंतु जो एक्झामिनर असतो, जो तुमचे क्वेश्चन आन्सर शीट चेक करणार आहे, त्याचा माइंडसेट हा खूप क्लिअर असतो. त्याला खूप कमी त्रास झालेला आवडतो. जर त्याला क्वेश्चन पेपर चेक करताना काही म्हणजे इझिली वाटत असेल तर तो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देतो. त्यामुळे तुम्ही त्याला जास्त त्रास होईल अशा प्रकारचा आन्सर शीट लिहू नका. हे जर तुम्ही सर्व काही केलं तर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतील. आणि कोणताही प्रश्न सोडू नका. काहीतरी तुम्हाला त्या चॅप्टरमधलं काहीही आठवत असेल तर तिथे लिहून या. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच चांगल्यापैकी मार्क मिळतील. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहील.